कृष्णा सर आयरोलीचे तुम्ही हा आले 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 तर मी आयरोलीचे 11 लवकर सांगा कोण आहे. 11 टाकून तरी एक प्लेअर कमी आमच्यात बाहेरचा घेतला असेल तर सतीश भाऊ टाकू का? हा, सतीश बोलटा बॉलर अमोल राजे विकेट किपर कोण आहे तुमचा? अभिजित भुईर 2 नंबरला सध्या तो सर सर तुमचे 11 प्लेयर दे ना 11. तर या ठिकाणी सुधीर बांगर ऑन स्ट्राईक. आयरोली सुपर ना. एक सेकंड ये चालू केली मॅच. आणि या ठिकाणी पहिला राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला ऑफ साईडला टोललेला चेंडू पर हुकलेला आहे आणि किपरच्या हातामध्ये पहिला निर्धाव चेंडू. सर विकेट किपर कोण आहे? सुधीर भांगारा. झालं का? या ठिकाणी दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफ साइड. आणि या ठिकाणी नकारात्मक चेंडू वाईट बॉल. झालं ना किती? आयरोलीने जिंकलं. हे आता चालू आहे का? आणि काय घेतलं बॅटिंग ना. युट्यूब वर खोला ना, चालू आहे का? आणि या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफ साइडला टोलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला तोपर्यंत एक धाव पूर्ण. 2 बोल स्ट्रायकर कोण होता? किती एकच घेतले ना? 2 धावा पूर्ण. नॉन स्ट्राईकला 2 घेतल्या ना. हां वाईट आणि नंतर नॉन स्ट्रायकला कोण सर? सुभाष स्ट्रायकर कोण? सुधीर आहे आता. या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतील ते सुधीर. अमोल राजे आणि या ठिकाणी डिफाईन लेगच्या दिशेने टोलवला चेंडू आणि हा चौकार. अपेक्स हॉस्पिटल चौकार. सर बॉल सांगा ना. पहिला बॉल लेकर. पहिला डॉट सॉरी डॉट नंतर वाईट नंतर 2 नंतर 4 झाले 7. पहिला डॉट. हां दुसरा वाईट 1 सेकंड. हां नंतर 2 नंतर 4 3 बॉल 7. आणि या ठिकाणी चेंडूचं राईट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस चेंडू लोअर फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात सर्कल मध्ये. तोपर्यंत एक पूर्ण आणि गुड थ्रो. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 8 धावांवर. बॉलरचं नाव डॉक्टर अमोल राजे. राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतील. ऑफ साइडला टोलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि झेल सुटलेला आहे आणि चुकीचा थ्रो पण अडवलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 9 धावांवर. त्याचं चार्जिंग लावलं ना. थोडासा पाठी होतो फक्त थोडा पाठी. हा बस झालं ही अशी वायर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतील ते सुधीर. आणि हा लॉंग ऑनच्या दिशेने टोलवला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव पूर्ण. दुसरी धाव ही पूर्ण. संघाची धाव संख्या जाऊन पोचते 11 धावा. एकदा हे लावून बघ ना चालू आहे का फक्त. आता ठीक आहे. या ठिकाणी संघाचं दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे डॉक्टर नितिन. सामना करतील ते डॉक्टर सुभाष. या ठिकाणी डॉक्टर नितिन राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि या ठिकाणी हुकलेला आहे बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 11.
एक षटक एक चेंडू नंतर संघाची धाव संख्या पोहोचलेली आहे 11 धावांवर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा डिफाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा नकारात्मक चेंडू वाईट बॉल. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोचले 12 धावांवर. राईट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस चेंडू आणि ते यष्टीरक्षकाच्या मागे आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. संघाची धाव संख्या जाऊन पोचते 14 धावांवर. पुन्हा एकदा डॉक्टर नितीन सामना करतील ते डॉक्टर सुभाष. राईट आर्म ओव्हर द विकेट स्वीप मारण्याचा प्रयत्न पण यष्टीरक्षकाच्या हातात. झेल साठी अपील आणि हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा डॉक्टर नितीन राईट सामना करतील ते डॉक्टर सुभाष. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हुकलेला चेंडू पण लेग बायच्या दिशेने लेग बायच्या रूपात एक धाव. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 13 धावांवर. 15 धावांवर माफ करा 15 धावांवर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि डीप मिड विकेटच्या दिशेने टोलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वरून षटकार. एपेक्स हॉस्पिटल षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली 21 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा डीप मिड विकेटच्या आणि इथे डीप एक्स्ट्रा डीप स्क्वेअर लेगच्या इथे उत्कृष्ट असा झेल. डॉक्टर अमोल यांनी घेतलेला उत्कृष्ट असा झेल आणि इथे ऐरोली संघाचा पहिला बळी. डॉक्टर सुधीर बॅक टू पवेलियन. आदित्य पानी पानी वो थर्ड ओवर के लिए बॉलर अमोल राजे काय नाव काय पानी पानी 3 ओव्हर झाले की पाणी तयार करून ठेवा. डॉक्टर अमोल राजे बॉलर. सर बॉटल नाही ते एखादी अजून यांची स्कोररची काय बॉटल तोपर्यंत. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. तिसरं षटक घेऊन येतात ते डॉक्टर अमोल राजे. नवीन फलंदाज डॉक्टर विवेक. डॉक्टर अमोल राजे राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतील ते डॉक्टर विवेक आणि ऑफ साइडला टोललेला चेंडू चौकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 25 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट डेड बॉल.
पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साइडला ठेवलेला चेंडू सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत एक धाव पूर्ण. काहीसं मिस फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण एकच धाव करू शकलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावांवर. 26 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 धावांवर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करते डॉक्टर सुधीर आणि ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउट साठी अपील पंचांनी नाकारलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27 धावांवर. लॉस ऑफ 1 विकेट. डॉक्टर विवेक ऑन स्ट्राईक. डॉक्टर अमोल राजे. सामना करतील ते डॉक्टर विवेक. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साइडला लॉंग ऑफच्या दिशेने टोलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 धावांवर. डॉक्टर अमोल राजे. सामना करतील ते डॉक्टर सुधीर. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि लॉंग ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू आणि हा षटकार. अपेक्स हॉस्पिटल षटकार डॉक्टर सुधीर यांच्या बॅटीतून. सुभाष. डॉक्टर सुभाष यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतील ते डॉक्टर सुभाष. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक टप्पा चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 38 धावांवर. आणि इथे तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. चौथा षटक घेऊन येता येईल ते या ठिकाणी ड्रिंक ब्रेक. बॉटल कुठे गेली? गायब ना. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट डॉक्टर नितीन आणि लॉंग डीप मिड विकेटच्या दिशेने टोललेला चेंडू आणि हा षटकार. अपेक्स हॉस्पिटल षटकार.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 44 धावांवर. कोणी मारला डॉक्टर विवेक बॅट पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा डीप विकेटच्या दिशेला उठवलं चेंडू. षटकार, सलग 2 षटकार. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार. एक डीप मिड विकेटच्या दिशेने, एक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 षटकार ठोकलेले आहेत डॉक्टर विवेक यांनी. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतील डॉक्टर विवेक आणि हा तिसरा षटकार. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. सलग 3 चेंडूंवर 3 षटकार. सलग 3 चेंडूंवर 3 षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 56 धावांवर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उचकावून मारलेला षटकार डीप मिड विकेटच्या दिशेने. सलग 4 चेंडूंवर 4 षटकार. सलग 4 चेंडूंवर 4 षटकार. चेक करतात रे बाबा. सलग 4 चेंडूंवर 4 षटकार. 3 डीप मिड विकेटच्या दिशेने, एक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 62 धावांवर. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. सलग 4 चेंडूंवर 4 षटकार. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा डीप मिड विकेटच्या दिशेने टोललेला चेंडू. चौकार, चौकार, चौकार. सलग 4 चेंडूंवर 4 षटकार आणि 5वा चौकार. आणि 4थं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा षटकार डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी डॉक्टर विवेक यांच्या बॅटमधून. उत्कृष्ट अशी फलंदाजी. 5 षटकार आणि 1 चौकार. एका षटकामध्ये जवळपास 34 धावा काढलेल्या आहेत डॉक्टर विवेक यांनी. पुन्हा एकदा नवीन षटक घेऊन येतात राहुल बोईर. विवेक सरांची अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. 40 धावा 9 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट आणि सरळ लॉंग ग्राउंडच्या दिशेने मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक उपस्थित. 1 धाव पूर्ण आणि हा गचाळ क्षेत्ररक्षण. चौकार. पुन्हा एकदा डॉक्टर सुभाष यांच्या बॅटमधून चौकार. 72 धावा. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते 72 धावा. पुन्हा एक 76 धावा. 76 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 76. बॅटरी बघ, बॅटरी संपली का. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक उपस्थित. 1 धाव पूर्ण.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 77 धावांवर. पुन्हा एकदा डॉक्टर विवेक ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. झेल सुटलेला आहे डॉक्टर विवेक यांच्या बॅटमधून. आणि ज्या फलंदाजाने 9 चेंडूंमध्ये 40 धावा काढल्या त्याचा झेल सुटण्यात आले आहे. पुन्हा एकदा पुन्हा एकदा राईट आर्म. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा डीपीड विकेटच्या दिशेने टोलेला चेंडू आणि यावेळी मात्र कोणतीही चुकी नाही. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. डॉक्टर सुभाष झेल बाद. डॉक्टर अनिकेत भोईर यांनी उत्कृष्ट असा झेल घेऊन डॉक्टर सुभाष यांची खेळी संपुष्टात आणलेली आहे. काय करायचंय? ये लंबू बॅटरी देऊन ना तिथं कॅमेरामॅनला. बॅटरी तिथं देऊन या. पुन्हा एकदा राईट आर्म बॅट्समन नेम काय राऊंड द विकेट. सर? संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 78 धावांना. पुन्हा एकदा लॉंग अपच्या दिशेने टोलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. 1 धाव पूर्ण. लास्ट ओव्हर. शेवटचं षटक प्रगतीपथावर. शाहरुख सर हे पाठवा ना त्याला तिथं देऊन. हे पाठवायचं तिकडे. बॉलर कोण आहे मित्रा? बॉलर कोण आहे? पाठवतील. डॉक्टर अमरराजे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आणि कीपरच्या हातामध्ये झेल आणि ते झेल बाद. आणि डॉक्टर विवेक यांची अतिशय उत्कृष्ट अशी 42 धावांची खेळी संपुष्टात. अभिजित भोईर यांनी उत्कृष्ट असा विकेट कीपर यांनी झेल घेतलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 79 धावांवर. लॉस ऑफ 2 विकेट्स. डॉक्टर विवेक यांची उत्कृष्ट अशी शेवटचं षटक प्रगतीपथावर. केवळ 8 धावांनी डॉक्टर विवेक यांचं अर्धशतक हुकलेलं आहे. डॉक्टर विवेक यांची 12 चेंडूंमध्ये 42 धावांची अतिशय उत्कृष्ट अशी खेळी. शेवटचे 5 चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतील ते डॉक्टर अनिरुद्ध. उत्कृष्ट असा चेंडू. फलंदाजाला काही समजलेला नाहीये. सरळ यष्टिरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 79. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा डॉक्टर राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा काहीसा बाहेर जाणारा चेंडू. नकारात्मक चेंडू. वाईट बॉल. संघाची धावसंख्या 80. डॉक्टर विवेक यांनी 12 चेंडू मध्ये 42 धावा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाने झेल सोडलेला आहे. चौकार.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 84 धावांवर. एकच चार्जिंग आहे का नाही दोन्ही मध्ये चार्जिंग आहे आणि या स्पर्धेतील सर्वोच्च स्कोर आहे 97. त्याच्यानंतर आहे 96. पुन्हा एकदा रायटम ओव्हर द विकेट. आणि हा उंचावरून टोललेला चेंडू डीप डीप कव्हरच्या दिशेने, कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू अडवलेला आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. संघाची धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 86 धावांवर. लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू. डॉक्टर अनिरुद्ध सामना करतील. डॉक्टर अनिरुद्ध पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू डीप. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि ते रनआउटचा चान्स साठी रनआउट. डॉक्टर महेंद्र गोळे बॅक टू पवेलियन. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज डॉक्टर प्रकाश. डॉक्टर अमर राजे सामना करतील ते डॉक्टर अनिरुद्ध. शेवटचा चेंडू आणि डीप मिड विकेटच्या दिशेने टोललेला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक आहे. एक चेंडू अडवलेला आहे. 1 धाव पूर्ण आणि इथे 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण रनआउट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 89 धावांवर. तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च स्कोर 97, 96. त्याच्यानंतर 89 धावांचा स्कोर. आणि या ठिकाणी आमच्या संघाचे मार्गदर्शक डॉक्टर उमेश सर. रनआउट झाला आता. आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक डॉक्टर कुचिक सर. उमेश सर, तेजस सर, सोमनाथ सर. आणि या ठिकाणी तळोजा टायगरला जिंकण्यासाठी 90 धावांची गरज. पाणी पाहिजे. पाण्याची बॉटल. मलमली आहे, मनमली मिक्स आहे. चांगलं आहे. एक याला द्या.
चालू आहे मी सांगतो ना बॅट्समनचे नाव सांग मित्रा नितीन करत नाही का बॉलर आता राग काढते आता बदलापूर काय 90ला हा काय काय नितीन आणि कोण आहे पाठीवर जरा. काय आला काय काय पाठवू अरे लस्सी नाही काहीतरी पाठवत होता हा ड्रिंक पाठवत होता ड्रिंक येऊन देतो ड्रिंक पाठवतो टीम आपली खात होती. सर बॉलर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट डॉक्टर सामना करतील डॉक्टर आणि ओ यष्टिरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू नितीन सर ना बॅटिंग पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट सामना करतील डॉक्टर नितीन ऑफ साइडला बाहेर जाणारा चेंडू आणि नकारात्मक चेंडू वाईट बॉल संघाची धाव संख्या एक चेंडू एक धाव पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट सामना करतील डॉक्टर नितीन ऑफ साइडला टोलेला चेंडू क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये झेल बाद डॉक्टर प्रकाश यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे नवीन फलंदाज डॉक्टर अझर अझर नाही होत रे आता अजून 3 मॅच बॅट्समॅन कोण आला अझर डॉक्टर अझर अजून 2 मॅच स्ट्राईकला कोण आहे स्ट्राईकला अझर अझर अजर अजर हा 3 रन झाले पुन्हा एकदा डॉक्टर सीड डॉक्टर अझर ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट आणि हा झेल बा सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू डॉक्टर अझर झेल बाद उत्कृष्ट अशी गोलंदाजी डॉक्टर सीड यांच्याकडून अनिकेत भोयर आउट झाला काय तरी झालं अजर स्कोर काय झाला 3 रन विकेट कीपर कोण आहे तर विकेट कीपर कोण आहे
डॉक्टर यष्टीरक्षक डॉक्टर सुनील यांनी घेतलेला उत्कृष्ट असा झेल. वैभव ना पुन्हा एकदा डॉक्टर सीड सामना करतील ते डॉक्टर वैभव. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साईडला हळूच पुश केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4-5 चेंडू. 4 धावांवर. या षटकातील शेवटचा चेंडू. हा ना भाई देणार देणार टेन्शन नको घेऊ. देणार कट्टोवर पडला. हा देणार घे. अरे बघ योच देते भाई 6 झालंय. 10 झालं 10. पहिला डॉट नंतर एक वाईट ना. वाईट नंतर आऊट. नंतर 2 आल्या ना. हा नंतर चौथा बॉल आऊट. चौथा बॉल आउट. पाचवा 1 न 6 10 झाले ना. सर बॉलर कोण बॉलर 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 नेम सर. नीलन नीलन. तेरे को पता नहीं ऐसा हो सकता है. वॉचिंग बघ पोपट करण्याला. तरी 400 वॉचिंग आहे. 400 मगाशी 900 होती. हॅलो क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय जिथे मात्र 47 धावांवरती लागल्यात. 48 धावांचं टार्गेट घेऊन चाललाय
22 रन 22 हॅलो अरे स्क्रीन गेलती म्हणून फोन केला पण आली चल बॅटरी संपलेली न्यू बॅट्समॅन कोण आहे न्यू बॅट्समॅन ठीक आहे चालेल हे आत्ता लावले म्हणजे मगाचपासून ठीक आहे चालेल बॉलर कोण आहे बॉलर सर बॉलर 23 झाला 2 ओव्हर हा डॉट होता ना स्ट्राईकला कोण काय बोल स्ट्राईकवर कोण आहे अनिकेत आहे ना अरे ऑरेंज संपला कोणला अरे पण प्लेयर लोकांना तो त्याचे प्लेयर लोकांना घेऊन जातोय हा फक्त तेव्हा टी शर्ट तुला समजा नाही का त्याच्या प्लेयरला फक्त घेऊन जातोय यांना दिला का त्याने बघ बॉलर लोकांना तो पण पक्का चॅप्टर माणूस आहे बॉलर कोण आहे बॉलर सीट हे कोण आहे स्ट्रायकर अनिकेत आहे हा अनिकेत स्ट्राईकला राहुल आहे स्ट्राईकला अनिकेत नवी मुंबई डॉक्टर प्रीमियर लीग 2021 डॉक्टर अनिश ठाकूर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट
सामना करते डॉक्टर अनिकेत. लेग स्लिपच्या दिशेने चेंडू यष्टिरक्षक एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 34 धावांवर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करते राहुल बोर. उंचावलेला चेंडू सर्कलच्या आतमध्ये एक टप्पा. क्षेत्ररक्षकांचा थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण. आज या ठिकाणी सेमीफायनलचा रंगलेला सामना तळोजा टायगर्स वर्सेस ऐरोली सुपर किंग्स. अपेक्स हॉस्पिटल फ्रिसॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पुन्हा एकदा डॉक्टर सीड. सामना करतील ते डॉक्टर राहुल भोईर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलेला चेंडू. षटकार. अपेक्स हॉस्पिटल षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 39 धावांवर. 43 धावांवर. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 42 धावांवर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करते ते डॉक्टर राहुल. आणि पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेने टोललेला चेंडू. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि हा झेल सुटलेला आहे. चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 46 धावांवर. 46 13 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हा डेड बॉल. पुन्हा एकदा डॉक्टर सीट. सामना करते ते डॉक्टर राहुल भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा ऑफसाइडला टोलेला चेंडू गलीच्या दिशेने. थर्ड मॅन चौकार. संघाची धाव संख्या जाऊन पोचते 50. 2 षटकांमध्ये 40 धावांची गरज. स्ट्राईकवर डॉक्टर अनिकेत भोईर. 12 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज. पुन्हा एकदा महेंद्र गोळे. दुसरं षटक घेऊन येताना वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना डॉक्टर महेंद्र गोळे. सामना करतील ते डॉक्टर अनिरुद्ध भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. बारा चेंडू 40 धावांची गरज. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हलकेच पुश केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. आता या ठिकाणी समीकरण बदलताना 11 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करते डॉक्टर अनिरुद्ध आणि हा उंचावर टोलेला चेंडू. पण सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाचा झेल सुटलेला आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 53 धावांवर. 10 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता. 37 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा इथे एक धाव पूर्ण. 9 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज. पुन्हा एकदा अनिकेत. डॉक्टर अनिकेत ऑन स्ट्राइक. डॉक्टर गोळे राईट आर्म ओव्हर द विकेट. हलके स्वीप केलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. डिफाईन स्क्वेअर लेगला थ्रो पूर्ण होईसो 2 धावा पूर्ण. नाही रे विघ्नेश सर नाही. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि चकलेला आहे फलंदाज पूर्णपणे. यष्टिरक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतील डॉक्टर अनिरुद्ध. आणि हा पुन्हा एकदा फलंदाज चकलेला आहे स्लीप मध्ये. आणि निर्धाव चेंडू. 6 शेवटचा षटक. 6 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. 6 चेंडूंमध्ये 6 षटकारांची गरज जवळपास. जातो कुठं बिर्याणी मागवली तुझ्या थांब. तिसरा प्राइज घेऊन जा आता. मी काय बोलतो तिसरा प्राइज घेऊन जा. तिसरा प्राइज घेऊन जा. एवढे लवकर कुठे चालले था. पुन्हा एकदा प्रकाश. पुन्हा एकदा डॉक्टर प्रकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. डीप मिड विकेटच्या दिशेने टोलेला चेंडू. षटकार. बस परत बस. षटकार. कोणी मला राहुल नाही ना. राहुल बोर यांच्या बॅट मधून डीप मिड विकेटला षटकार. 5 चेंडूंमध्ये 28 धावा. जवळपास 5 चेंडूत 5 षटकारांची आवश्यकता. बस एक 6 मारला. अजून मार. तू होप सोडले तर कसं होईल भाई. चलो टायगर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. किती 28 पाहिजेत ना. बघ टप 2-3 6 मारल आणि या ठिकाणी मागात पडले. या ठिकाणी बॉलर 5-6 1-4. तो चौकावर थोडका वाचला नाही तर तो बी 6 होता. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफला मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावांवर. 27 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलेला चेंडू. चौकार. 3 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. फायनली माझा आवाज पोहोचणार का?
आणि इथे विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. ऐरोली सुपर किंग संघासाठी 2 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हलकेच पुश केलेला चेंडू सर्कलच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. जितू मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सामना जिंकलेला आहे. सामना जिंकलेला आहे ऐरोली सुपर किंग्स यांनी. विवेक मकाचारे मॅन ऑफ द मॅच. काय हे नाही रे बाबा. झाले का मॅच? हे दादा पुढचा मॅच घे. तळोजा हे कामोठे दबंग आणि अजून कोण हरलं? हे हा विवेक विवेक. 2 मिनिटं समोर टाक. अभिषेक सेमीफायनल. डॉक्टर विवेक मॅन ऑफ द मॅच सामनावीर. आणि या ठिकाणी हे तर दे ना. ह्याचं काय हे याचा रोल आहे ना प्लीज यार. हे हर्षल चार्जर काढून